हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया मस्तपैकी क्रिस्पी भेंडी फ्राय। त्यासाठी मी इथे मध्यम आकाराच्या भेंड्या घेतल्यात, त्या मध्यभागी चिरून घेतल्या आहेत। काय काय भेंड्यांचे जे वरचे हे असतात ना टोकं, ते मी ठेवलेली आहेत, काय काय कापून ठेवले आहेत, म्हणजे जाडजाड असतील ते कापले आहेत। आता मध्यभागी चिरा देऊन मी इथे काही मसाले घेतले आहेत। हिंग, हळद, गरम मसाला, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि मीठ, असं सर्व मसाले मी आता एकत्र करून घेणार आहे। आता हे मसाले चांगले एकत्र केले की आपण भेंडीमध्ये हे मसाले भरायचे। बरोबर भेंडीच्या मध्यभागी हे संपूर्ण मसाले गेले पाहिजे, अशा प्रकारे भरून घ्या। आणि तव्यावर मी तेल तापायला ठेवले आहे, तिथे अलगद या भेंड्या सोडा। अशा प्रकारे सर्व मसाले मी सर्व भेंड्यांमध्ये भरून नंतर मग मी तव्यावर सोडल्या। आता एक 2 मिनटं आपण थोडंसं मंद आचेवर भेंडी तळून घेऊया, त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। भेंड्या शिजायला जास्तीत जास्त 15 मिनटं लागतात। आता बघा, मी एका साईडने चांगली परतून घेतली आहे। एक 5 मिनटानंतर मी ह्या परतून घेतल्यात, मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत आता। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बाजूने थोडंसं तेल सोडू शकता। आता मी पुन्हा झाकण ठेवते आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा आपण भेंडी चांगली क्रिस्पी करून देणार आहेत। एक 5-7 मिनटानंतर मी पुन्हा झाकण काढलं। आता बघा, दोन्ही बाजूनी मस्तपैकी फ्राय झालेले आहेत, खूप छान आणि क्रिस्पी झालेले आहेत। आता एक शेवटच्या क्षणाला मी काय करणार, थोडीशी गॅस फास्ट करणार। हे बघा, आपली गरमागरम क्रिस्पी भेंडी फ्राय रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन रेसिपी पाहत राहा। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।